ताई हळू डोळा लागलाय त्याचा, हळू बोल जरा. ताई मीला रात्री धुंद जागा झाली तेव्हा तू अशी शांतपणे अनिकेतदाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेलीस. अनिकेतदा रात्रभर असाच बसलाय तुझी झोप उडवू नये म्हणून. अजिबात हललेला नाही हा तो. हे काय करतेस? अरे मान दुखते ना तुझी. नाही ठीक आहे ओके. अनिकेतदा ग्रेटच यार. ताईची झोप मोडायला नको म्हणून अख्खी रात्र असाच बसलायस तू. सल्यूट आहे तुला. बेस्ट फ्रेंड साठी एवढं करावं लागतं त्याच्या. आणि कसं आहे ना, प्रेमात आणि मैत्री सगळंच करावं लागतं. त्यामुळे आम्ही आमची आता मैत्री जपतोय. एकदम बायजी सारखं बोललास रे. मैत्री जपतोय. हा एवढं कुठून मराठी शिकलास? तुझ्याकडनं. आय मीन तुमच्याकडनं छवी मॅडम. बायजीची सावली. फिरंग्या, भले तू आज माझ्यासाठी मैत्रीण म्हणून इतकं सगळं करतोयस, पण एक दिवस तू मला तुझी बायको म्हणूनही असंच जपावंस एवढीच इच्छा आहे रे माझी. काळजी करण्याचं काही कारण नाही. वत्सलाताई औषधांना छान रिस्पॉन्स देत आहेत आणि औषधांना गुणही येत आहेत. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. त्या फिट अँड फाईन आहेत. थँक्यू डॉक्टर. ऑल्सो डॉक्टर, आम्ही आता माहीला जेवायला देऊ शकतो ना? ते सध्या लिक्विड डाएटवर असू द्या त्यांना. ताज्या फळांचं ज्यूस दिलं तर उत्तम. आणि वरण भात वगैरे नाही नको, आज नको. उद्यापासून सुरू करू आपण. परफेक्ट, ठीक आहे, चालेल. काळजी. थँक्यू सो मच. मी पटकन ज्यूस घेऊन येते. ऐक ना तेजा, तू थांब माई बरोबर. मी पण जातो छवी सोबत. हा आलो तुम्ही. आलो. बरं वाटतंय ना आता? जाऊया घरी जाऊया. फक्त एका अटीवर, तू घरी काम करणार नाहीयेस. बेबी आत्या, तुमची कॉफी. ओ भैयाजी टिफिन. सॉरी, मी तुमच्यासाठी दूध आणायचं विसरले. सॉरी. एक मिनिट शांभवी. अगं किती धावपळ करतेस? राहू दे ना, येईल. अगं काही उशीर झालेला नाही डबा द्यायला. बस जरा वेळ.
बायजी हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचलं पाहिजे ना. माईंना गरम गरम जेवण मिळालं ना की मला समाधान. बर यात सूप दिलंय, मुगाच्या डाळीची खिचडी आहे, पेज पण दिलीये. रात्रीचा डबा वेगळा देईल, ठीक आहे? काय ग किती करतेस ग सगळ्यांचं? हा कौतुक वाटतं मला तुझं खरंच. स्वतः सगळं लक्ष घालून वत्सलाची काळजी घेतेस. इतकं काही नाही बायजी, जमतंय तेवढं करते मी. पण किती कमी वेळात तू घरची सगळी जबाबदारी सांभाळून घेतेस खरंच. मामा, शांभवी खूप हुशार आहे. घरची सगळी कामं जमतात ग तिला. अरे वा बेबी, तुझा तर राग होता ना शांभवीवर, गेला का?